भाजपच्या रणधुमाळीनंतर आज शेवटचा दिवस आहे अर्ज मागे घेण्याचा. अनेक बंडखोर आहेत, अनेक अपक्ष आहेत. काय एकूण परिस्थिती असेल ज्यावेळी 2 वाजतील त्याच्यानंतर? नाही, आम्ही प्रयत्न करतोय. काही ज्यांनी पक्षानं उमेदवारी दिली नाही म्हणून काही लोकांनी नाराजी व्यक्त केली आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले, त्या प्रत्येकाला समजवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु शेवटी शिवसेनेमध्ये शिस्त आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला तो निर्णय सर्वांना मान्य असायला हवा. शेवटी शिवसेना भाजप ही महायुती ठाण्यामध्ये झालेली आहे. माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 4 जागा ह्या महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला आम्ही सोडलंय. प्रभाग क्रमांक 1 मध्ये 2 जागा दिल्यात, प्रभाग क्रमांक 5 मध्ये, प्रभाग क्रमांक 7 मध्ये. ह्या भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला त्या जागा गेलेल्या आहेत. आणि ते असं असताना काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या जे पदाधिकारी आहेत त्यांनी पण बंडखोरी केलेली आहे. आम्ही सुद्धा त्यांना समजावत आहे, भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा त्यांना समजावत आहेत. त्यामुळे थोडस कार्यकर्त्यांचा हा अधिकार असतो. कारण शेवटी आम्हाला मंत्री करण्यामध्ये, आम्हाला आमदार करण्यामध्ये, आम्हाला खासदार करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना जर त्यांचा अधिकार मिळाला नाही तर ते थोडेसे नाराज होणार, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे वडीलकीच्या नात्यानं आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांना, सगळ्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतोय आणि निश्चितपणे यश त्यामध्ये प्राप्त होईल याची मला खात्री आहे. आज संजय राऊत यांनी सगळे असे आरोप केलेले आहेत की अनेक आरोच्या गाड्या या एकनाथ शिंदे यांच्या घराच्या बाहेर लावलेल्या आहेत आणि आरोप फोन करतायत उमेदवारांना की तुम्ही अर्ज मागे घ्या, नाहीतर मग अर्ज मागे बाद केले जात आहे. अशा प्रकारे बिनविरोध कशा प्रकारे ही निवडणूक होईल यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्येच चढाओढ लागलेली आहे. बघा, संजय राऊतांना काहीतरी स्वप्न पडत असतात रात्रीची आणि त्या स्वप्नानुसार ते सकाळी काम करत असतात. त्यांना 3 वर्षापूर्वी सुद्धा असं स्वप्न पडलं होतं आणि त्यांना असं कळलं की आपलं सरकार जाणार आहे, दुसरं सरकार येणार नाही. अशा प्रकारचं काही ना काही वेगळं स्वप्न त्यांना पडत असतात आणि ती स्वप्न प्रत्यक्षात खरी उतरत असतात. आताही त्यांना माहिती आहे की ठाणे महानगरपालिकेमध्ये निर्विवाद भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची सत्ता येणार आहे. 100 पेक्षा जास्त नगरसेवक, कितीतरी पटीने जास्त नगरसेवक हे महापालिकेमध्ये निवडून येणार आहेत. आणि त्यामुळे काही आपलं चालत नाही, उभाटाला कोणी विचारत नाही. मनसेशी युती करून सुद्धा काही त्यांना योग्य उमेदवार न मिळाल्यामुळे एबी फॉर्म ते काही ठिकाणी देऊ शकले नाही. काही ठिकाणी मनसेच्या उमेदवारांनी उभाटाच्या ठिकाणी, उभाटाच्या उमेदवारांनी मनसेच्या ठिकाणी सुद्धा बंडखोरी करून एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. असे प्रकार घडत असताना त्यांना मात्र काहीतरी नवीन वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करायचा किंवा बोलण्याचा प्रयत्न करायचा, म्हणून ते जर अशा पद्धतीनं काहीतरी बोलत असतील तर त्यांच्या त्या बोलण्याला किती महत्व द्यायचं हे आम्ही अजून ठरवलेलं नाही आणि आम्ही काय महत्व त्यांना देत नाहीये. कल्याण डोंबिवली असेल या ठाणा असेल आणि ठिकाणी धमकवलं जातं असं देखील संजय राऊत. संजय राऊतच सगळ्यांना धमकवतात. सकाळी सकाळी उठले की ह्याला धमकव, त्याला धमकव, मीडियावाल्यांना धमकाव, हिंदी मीडियावाल्यांना धमकाव, मराठी मीडियावाल्यांना धमकाव, हेच करत असतात. आणि त्यांच्या ह्या धमकावण्यामुळे राज्यामध्ये उबाटाचा सुपडा साफ झालेला आहे. आता मनसेचा सुपडा साफ करण्याची सुपारी त्यांनी घेतलेली आहे. पंजाबचे पोलीस आलेले होते, त्यांनी कारवाई केलेली आहे काल. या कारवाईबद्दल हो, ही वस्तुस्थिती आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये भारतीय युवा मोर्चाचा तो त्या मंडल अध्यक्ष आणि नरेंद्र मेहता यांचे बंधू विनोद मेहता यांच्या अतिशय जवळचे सहकारी आणि नरेंद्र मेहताचा अतिशय जवळचा कार्यकर्ता असलेल्या शेरू ठाकूर यांना काल पोलिसांनी पकडलेली आहे. पंजाब पोलीस त्या ठिकाणी आले होते आणि मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयानं त्यांना त्याच्या ताब्यात दिलेला आहे. फार मोठा त्यांनी गुन्हा केलेला आहे की 8 कोटी रुपयाची अफरातफर करून एका पोलीस अधिकाऱ्याच्या खात्यामधून ते पैसे स्वतःच्या खात्यात वळवलेले आहे आणि त्या पद्धतीची सगळी माहिती मिळाली. आता फक्त मला हेच बघायचं आहे की ह्यामध्ये अजून कोण कोण आहेत. म्हणजे शेरू ठाकूर एकटा आहेत की त्यामध्ये अजून आमचे मीरा भाईंदर शहरातील काही नेते सहभागी आहेत. त्या कारण अशा प्रकरणांमध्ये मोठ्या काही नेत्यांचा सहभाग असल्याशिवाय खालचे काही पदाधिकारी असं काही करणार नाहीत. त्यामुळे याची चौकशी निष्पक्षपातीपणे पोलिसांनी करावी, पंजाब पोलिसांनी करावी आणि मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील पोलिसांनी सुद्धा करणं गरजेचं आहे. नरेंद्र मेहतावरती या संदर्भात ठपका ठेवला जाऊ शकतो, भाजपकडनं काय वाटतं? नाही, आता नरेंद्र मेहता अशा ह्या ठपक्याचा वगैरे काही फरक पडत नाही, कारण त्यांच्यावर आधीच ऑलरेडी 25 ते 27 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे असे गुन्हेगार आणि हे त्यांच्या सानिध्यामध्ये असतातच. परंतु शेवटी
ठीक आहे, आता लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये न्यायालयाच्या माध्यमातून जामीन घेऊन अनेक लोक बाहेर पडलेले आहेत, त्यामध्ये तेही एक आहे. भाजप खतपाणी देईल का अशा लोकांना? नाही, बिलकुल देणार नाही. कारण शेवटी आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या विचारावर चालणाऱ्या सत्तेमध्ये आम्ही सहभागी आहोत. भारतीय जनता पक्ष चे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मी तर मंत्री आहे. त्यामुळे असले काही प्रकार भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून देवेंद्रजी आणि केंद्रातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार हे बिलकुल खपवून घेतलं जाणार नाही. राऊतांचं म्हणणं आहे की मोहन भागवत हे मराठी आहे, ते मराठीमध्ये का बोलत नाही, ते हिंदीमध्ये का संवाद साधतात? बघा, हा प्रत्येकाचा मान सन्मान ठेवण्याचा प्रयत्न असतो. संजय राऊत सुद्धा आता अयोध्येला गेल्यानंतर काय मराठीत बोलतात का? अयोध्येला हिंदीमध्येच बोलतात. त्यांच्याकडे उत्तर भारतीय पदाधिकारी कार्यकर्ते आल्यानंतर ते मराठीतच बोलायचे. आता हिंदी सामन्याचे सुद्धा त्याच ठिकाणी हिंदी सामन्यामध्ये जात असताना ते काय मराठीत हिंदी सामन्याचं संपादकीय किंवा काही चर्चा होत असताना त्यांच्याशी हिंदीतच बोलतात, मराठीत बोलत नाही. त्यांनी सांगावं की नाही, हिंदी सामन्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांबरोबर, सगळ्या पत्रकारांबरोबर मी सुद्धा मराठीत बोलेल. तर मी म्हणेल, तुम्ही उगाच दुसऱ्यावर ठपका ठेवायचा की मोहन भागवत हिंदीत का बोलतात? मग तुम्ही हिंदीत बोलला ते चाललं, आणि ते हिंदीत बोलला ते चालत नाही, असं योग्य आहे का? 4 तारखेला दोघे ठाकरे बंधू पुन्हा एकदा समोर येणार आहेत. प्रकाशनसाठी ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये कशी रणनीती आखली नाही, जाते नाही, यासाठी शिवसेना भवन येथे येणार आहे. चांगलं आहे. प्रेरणादायी असं शिवसेना भवन असं नाव त्यांचं. चांगलं आहे, शुभेच्छा आहे त्यांना. त्यांनी एकत्र, खरं तर कुटुंबानं एकत्र यावं ही प्रताप सरनाईकच्या आधीपासूनची इच्छा होती. पवार कुटुंब बघा कसं एकत्र आलं पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये. ठाकरे कुटुंब कसं आलं मुंबईमध्ये. यायला हवं. कुटुंब शेवटी एकत्र येणं ही काळाची गरज आहे, आणि ते एकत्र जर येत असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु शेवटी कुटुंब किती एकत्र आलं मुंबईसाठी, तरी सर्वसामान्य जनता मात्र महायुतीच्या बाजूने आहे. शिवसेना भाजपचेच जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येईल. मुंबईचा मराठी महापौर हा शिवसेना भाजप जनता पक्ष भारतीय जनता पक्षाचा होणार. मुंबईचा महापौर मराठी असेल? मी काय सांगितलं की महायुतीचा महापौर हा मराठी असेल, ही शिवसेनेची भूमिका आहे. तुमच्याकडे मीरा भाईंदरची जबाबदारी होती. मीरा भाईंदरकडे तुम्ही वेगवेगळे लढतात, भाजप आणि शिवसेना. काय होती तिकडची परिस्थिती आहे? नाही, बघा कसं आहे, ठाण्यामध्ये आपला महापौर बसेल. ठाण्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय. देवेंद्रजीने आम्हाला सांगितलं होतं की ज्या ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी बघा. वसई विरारचा मी प्रभारी आहे, वसई विरारला युती झाली. ठाण्याचा मी आमदार आहे, ठाण्याला महायुती झाली. थोड्याशा आमच्या लोकांच्या काही नाराजी असतात, काही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नाराजी असतात. परंतु शेवटी महायुती टेकवायची तर काही काळजावर दगड ठेवून निर्णय घ्यावे लागतात. ते निर्णय आम्ही घेतलेले आहेत. परंतु महायुती ही ठाण्यामध्ये अखंड राहिली, तशीच महायुती मीरा भाईंदरमध्ये व्हावी म्हणून त्यावेळी आम्ही मीरा भाईंदरचे स्थानिक आमदार यांना विचारणा केली होती. त्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये मी जाऊन बसलो. प्रदेशाध्यक्षांनी सांगितल्यामुळे मी कार्यालयात बसल्यानंतर ते जवळजवळ 50 मिनिटांनी उशिरा आले. परंतु मी त्यांना एकच सांगितलं की शेवटी काही अपमान आम्ही सुद्धा कार्यकर्त्यांच्यासाठी सहन करत असतो. परंतु तुम्ही जशी ठाण्याला महायुती झाली शिवसेना भाजपची, तशीच महायुती मीरा भाईंदरला व्हावी ठाण्याच्या धर्तीप्रमाणे. कारण ठाण्याला आम्ही मोठे भाऊ आहोत, तुम्ही लहान भाऊ आहोत. आम्ही 40 जागा तुम्हाला ठाण्याला दिलेल्या आहेत. तशाच पद्धतीनं 22 नगरसेवक आमचे मीरा भाईंदरला निवडून आलेले आहेत. तर तुम्ही महायुतीच्या माध्यमातून आम्हाला 36 जागा द्या, हा माझा प्रस्ताव होता. परंतु तो प्रस्ताव त्यांनी ठोकारला आणि फक्त 13 जागा ज्या आहेत, म्हणजे 22 निवडून आले पण जागा द्यायला 13 होते. आणि महायुतीच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांनी काही आम्हाला रिस्पॉन्सच दिला नाही. त्यामुळे आम्ही आमचे 81 उमेदवार घेऊन आता रणांगणात उतरलेलो आहोत. आकडता हात प्रकाश घेतलाय का कुठेतरी मेहता साहेब? आकडता हात घेणं ठाण्यामध्ये जवळ शकतं का तिकडं का? नाही, आता शेवटी घमेंडी, अहंकार अशा काही ज्या व्याख्या असतात त्या त्यांना सगळ्या लागू होतात. आणि अहंकार त्यांचा 2019ला मीरा भाईंदरच्या जनतेनं उतरवला होता. त्यांचा घमेंडीपणा कसा आहे आणि जनता ते सहन करत नाही, त्यांना 2019ला दाखवून दिलं होतं. आणि 2024 मध्ये आमच्या शिवसेनेने केलेल्या आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे ते परत निवडून आले. परंतु जो घमेंडीपणा होता, जो अहमपणा होता, तो आता परत त्यांच्यामध्ये आलेला असल्या कारणानं परत एकदा 2026 15 जानेवारीला त्यांचा घमेंडीपणा मीरा भाईंदरची जनता उतरवल्याशिवाय राहणार. मीरा भाईंदरचा महापौर मराठी असेल का मग? 100% आम्ही फक्त MMR मुंबईसह पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी महापौर व्हावा ही शिवसेनेची भूमिका आहे. आणि शिवसेनेची भूमिका
भूमिकेचं आमच्या सगळ्या लोकांनी स्वागत केलं. प्रकाश सुर्वे नाराज आहे ज्या पद्धतीने त्यांच्या मुलाचा अर्ज मागे घेतल्यानंतर कुठेतरी ते बैठकामध्ये उपस्थित नाही नाही, मला कल्पना नाही. आपल्या पण देखील काही उमेदवार नॉट म्हणजे बंड करून बंड थंड नाही, तसं काय करण्यासाठी होईल. आता 3 वाजेपर्यंत वेळ, अजून काहीतरी चांगले निर्णय होतील.